चावला म्हणजे त्या कल्पना चावला नाव आहे. अरे कल्पना चावलाचा नाव नाही, कामक्रोध विंचू चावला आणि त्यामुळे धाम अंगाशी आला. अहो महाराज मग कशा तिकडे कल्पना घेत नाही चावला म्हणल्यावर आम्हाला नाही चावला आणि चावल्या गोष्टी अंगाशी येणार तर मग काय होईल मग आता? तसं नाही रे, या कामक्रोधाचा विंचू आपल्याला चावलेला आहे आणि त्याचा घाम आपल्या अंगाशी आलेला आहे आणि त्याने माझा प्राण चालला. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, अति दारुण मनुष्य काही ठरतो. अरे दारुण म्हणजे त्या दारुण नाही रे, दारुण म्हणजे भयंकर, भयंकर म्हणजे अति भयंकर, अति भयंकर, महाभयंकर म्हणजे तुझ्यासारखा भयंकर. माझ्या अरे का भयंकर म्हणजे आता तुझ्या दात तोडल्यावर जितका भयंकर त्रास होईल तेवढा भयंकर. मनुष्य ती दारुण माझा नांगा मारिला तिनं. महाराज अगदीनं म्हणजे त्या खालच्या जमिनीनं वय. अरे गंगीनं नाही रे, तिनं म्हणजे त्या इंगळीनं. त्या इंगळीनं म्हणजे त्या तात्या इंगळीनं बायकोनं. अरे तात्या इंगळीनं बायकोनं नाही, इंगळीनं. हा त्या इंगळी म्हणजे काय माहिती का तुला? नाही माहित मला. इंगळी म्हणजे हा विंचू, मोठा विंचू म्हणजे साधारणपणे तुझ्या एवढा. तरी मला साईज सांगा बरं. तुझ्या एवढा, माझ्या एवढा म्हणणार स्टँडर्ड. मनुष्य ती दारुण माझा नांगा मारिला तिनं, सर्वांगीण वेदना झालं त्या इंगळीची. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, या विंचवाला उतारा तंबाखून मागे सारा. तंबाखू खाऊन पिचकाऱ्या. अरे तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारा नाही, तंबाखून मागे सारा. तंबाखू म्हणजे काय मला सांगा तुझं नाव. अरे आपल्या छातीचा फुगा जर गर्वाने फुगत असेल तर पिन लावून थोडीशी हवा काढा. या विंचवाला उतारा तंबाखून मागे सारा, सारा सत्वगुण लावा अंगारा. विंचू इकडे उतरे झरझरा. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, या विंचवाला उतारा सत्य उतारा देऊन अवघा सारीला तमवून. महाराज आता यो सत्य उतारा कुठे मिळतो बरं? आतापर्यंत 7 पर्यंत उतारा बघितला, लय उतारा बघितला, सत्य उतारा कुठे आणला तरी? अरे सत्य उतारा देऊन अवघा सारीला तमवून. याचा अर्थ की आपल्या अंगातील काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार यांसारखे वाईट विचार बाजूला काढायचे आणि सत्वगुणाचा अंगार आपल्या अंगाला लावायचा. सत्य उतारा देऊन अवघा सारीला तमवून. किंचित राहिली पुन शांत केली. अरे विंचू चावला,